ट्रायंगल्स. ओके. यामध्ये पोलर कोऑर्डिनेट. आता पोलर कोऑर्डिनेट काय असतात? आर एन थिटा. लक्षात ठेवायचं कायम. पोलर कोऑर्डिनेट्स काय असतात? कायम ऑलवेज आर एन थिटा. अँगल आहेत थिटा, फिक्स्ड आहेत. पी एनी पॉइंट आर थिटा. ओके. लेट ओ बी द फिक्स पॉइंट ऑन अ प्लेन. प्लेन मधल्या ओ ह्या फिक्स पॉइंट आहेत. लेट ओ एक्स बी अ फिक्स रे. ई पण काय आहेत? ओ एक्स आणि एक्स फिक्स रे आहेत. O is called as the pole and OX is called as what? Polar axis. Correct. Let P be any point on the plane other than O. समजा हा दूसरा प्लेन पॉइंट है other than O. OP equals to what? This is R and XOP. XOP काय तुमचा? थीटा. ऑर्डर्ड पेअर. म्हणून काय झाला? R theta determines the position P in the plane. They are called as what? Polar coordinates of P. मग हे R and theta काय आहेत? पोलर कोऑर्डिनेट्स कोणाचे आहेत? पीचे आहेत. आर इज कॉल्ड ॲज रेडियस. आरला काय म्हणतात? रेडियस वेक्टर. अँड थिटा इज कॉल्ड ॲज व्हॉट? वेक्टोरियल अँगल ऑफ पॉइंट पी. अँगल थिटा आणि आर काय तुमचा? हा रेडियस. समजून घ्या. विक्टोरियल अँगल थिटा हा जो अँगल थिटा आहे इज द स्मॉलेस्ट नॉन निगेटिव्ह अँगल मेड बाय ओपी विथ रे ॲक्सिस. सेकंड काय? 0 इज लेस दॅन इक्वल्स टू थिटा इज 2 पाय. म्हणजे हा कुठे डिरेक्टली सरळ आहे 2 पाय. म्हणजे पोलर हॅज नो पोलर कोऑर्डिनेट्स. त्याच्यामुळे त्याला कोऑर्डिनेट्स येणार नाही. पण हा कसा? स्मॉलेस्ट असल्यावर. नेक्स्ट आहे तुमचं रिलेशन बिटवीन द कार्टेशियन अँड द पोलर कोऑर्डिनेट्स. आर एन थिटा काय तुमचे? हे पोलर कोऑर्डिनेट असतात. तसेच कार्टेशियन कोऑर्डिनेट काय तुमचे? एक्स एन वाय. लक्षात ठेवायचं काय? म्हणजे दोघांमध्ये बऱ्याच मुलांचा काय होतो? गोंधळ होतोय की नक्की कार्टेशियन कोऑर्डिनेट्स कुठले असतात? एक्स वाय आणि पोलर कोऑर्डिनेट्स कुठले असतात? आर एन थिटा. Let O be the pole and OX be the polar axis of polar coordinate system. We take a line along OX and X axis line perpendicular to the OX. इथून काय काढले आपण? हे P पासून OX ला काय काढली? लाईन परपेंडिक्युलर काढलेली किंवा PM. मग PXY R and थिटा हा R आणि थिटा हा तुमचा कुठला आहे? पोलर कोऑर्डिनेट. हा कार्टेशियन कोऑर्डिनेट आहे. टू फाइंड लक्षात ठेवायचं साइन थिटा. साइन का असं तुमचा? अपोजिट डिवाइड बाय हायपोटेनियस. अपोजिट काय? वाय बाय आर. आणि कॉस थिटा ऍडजस्टंट डिवाइड बाय हायपोटेनियस. हायपोटेनियस काय तुमचा? आर आहे. एक्स इक्वल्स टू व्हॉट? कॉस इक्वल्स टू एक्स बाय आर. त्याला मल्टिप्लाय करा. वाय इक्वल्स टू व्हॉट? साइन थिटा आर. हा डिवाइडला मल्टिप्लाय होईल. हा एक्स इक्वल्स टू आर कॉस थिटा. हे पण दोन महत्वाचे आहेत. दिस इज द रिलेशन बिटवीन कार्टेशियन पोलर कोऑर्डिनेट. रिलेशन म्हणजे काय झाला तुमचा? एक्स कुठला आहे? कार्टेशियन. आर कुठला आहे? पोलर. थिटा पण पोलर आहे. परत वाय कुठला आहे? कार्टेशियन. आणि आर कुठला आहे तुमचा? पोलर. थिटा पण आहे. म्हणून काय रिलेशन? दिस इज रिलेशन बिटवीन कार्टेशियन आणि पोलर कोऑर्डिनेट. एक्स इक्वल्स टू आर कॉस थिटा. वाय इक्वल्स टू आर साइन थिटा. आता यातले रूल्स आहेत ते. ट्रायंगल ABC equals to A by sin A, B by sin B, the sine rule. C by sin C equals to what? To R, where R is the what? Circumradius of triangle ABC. A by sin A, B by sin B, C by sin C equals to what? To R. हे प्रूफ पण महत्वाचे आहेत. पेपरला येऊ शकतो. पण ह्यावेळेस येता का नाही मी सांगू शकत नाही. A equals to sin A, B equals to sin B, C equals to sin C. समजून घ्या. हा जर तुम्ही रेशो घेतला एकच फक्त यातला मल्टिप्लाय करत चला. ते आपण लिहून घेऊया तो. A upon sin A equals to B upon C upon
फक्त हा आणि हा रेशो घेऊया. म्हणून बघा ए बाय साइन ए इक्वल्स टू 2r, म्हणून ए इक्वल्स टू 2r इंटू वॉट साइन ए. तसंच बी आणि सीचा आहे या ठिकाणी बघा. ओके, नेक्स्ट साइन ए अपॉन ए साइन बी अपॉन बी साइन सी अपॉन सी इक्वल्स टू के. परत या ठिकाणी बघा बी हा जर रेशो घेतला तुम्ही फक्त सेकंड आणि फर्स्ट, हे दोन साइन ए इंटू बी ए इंटू साइन बी. परत हे जर दोन घेतले तर तुम्हाला काय मिळेल, सी इंटू साइन बी कोस्ट बी इंटू साइन सी, सी इंटू साइन बी कोस्ट वॉट ए इंटू साइन सी. ओके, वर्ड अबाउट दॅट. हा चार्ट पूर्ण पाठ करून ठेवायचा आहे, त्याच्यावरचे सॉल्व प्रॉब्लेम. तसंच कोसाइन रूल आहे बघा या ठिकाणी. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर इक्वल्स टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर इक्वल्स टू वॉट मायनस 2bc कॉस ए. हा बी इकडे जाऊ द्या, ए इकडे येऊ द्या. परत बी स्क्वेअर इक्वल्स टू सी स्क्वेअर प्लस मायनस 2ca इंटू कॉस बी. पाठ करताना बघा इथं ए घेतला असेल तर बी सी घ्यायचा आणि या ठिकाणी काय करायचं कॉस ए घ्यायचा, 2 इंटू बी सी. तसं इथं बी आहे बघा, उरतो काय तुमचा सी आणि ए घ्यायचा मायनस हा 2ca इंटू कॉस ऑफ बी घ्यायचा. सी आहे म्हणून ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2 इंटू ए बीचा गुणाकार आणि कॉस ऑफ सी. प्रोजेक्शन रूल आहेत. ए इक्वल्स टू बी कॉस सी प्लस सी कॉस बी. उलट आहे फक्त बी इक्वल्स टू सी कॉस ए इंटू सी कॉस सी, सी इक्वल्स टू ए कॉस बी इंटू वॉट बी कॉस ए. सगळे रूल लिहून ठेवायचे आहेत. हा पार्ट तुमचा यावेळेस काय केलाय 20% डिलीट केलेला आहे. हेरॉन्स फॉर्म्युला हा तुम्हाला 8वी पासून आहेत, त्यामुळे एवढं सांगायची काही गरज नाही. ए इक्वल्स टू वॉट अंडर रूट ऑफ एस मायनस ए, एस मायनस बी एस मायनस सी. ए बी सी काय साइड्स ऑफ अ ट्रायंगल. नेपियर एनालॉजी, ट्रायंगल tan b minus c by 2 equals to what b minus c plus b into cot a by 2. लिहून घ्या मात्र. Find Cartesian coordinates of the following whose polar coordinates are this. पोलर कोऑर्डिनेट्स तुम्हाला दिलेले आहेत, त्यावरून तुम्हाला कार्टेशियन काढायचे आहेत. क्वेश्चन बघा पहिला 3.2. Question first. Find the Cartesian coordinates of the point. Find the Cartesian coordinates of the point whose polar coordinates are whose polar coordinates are first
अंडर रूट ऑफ 2 पाय बाय 4. आता कार्टेशियन कोऑर्डिनेट म्हणजेच काय काढायचं तुम्हाला, एक्स आणि वाय फाइंड काढायचं. पोलार कोऑर्डिनेट्स दिले आहेत तुम्हाला आर आणि थिटा, म्हणजेच काय √2 आणि पाय बाय 4 या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. करेक्ट. आन्सर मध्ये बघा आता, √2 पाय बाय 4. पोलार दिले म्हणजेच काय दिले तुम्हाला या ठिकाणी, आर आणि थिटा दिलेले आहे. मग पॉइंट, पोलार पॉइंट आर अँड थिटा इक्विव्हॅलन्स काय आहेत, √2 पाय बाय 4. आता तुम्हाला कार्टेशियन कोऑर्डिनेट विचारले. कार्टेशियन कोऑर्डिनेट्स काय असतात, एक्स आणि वाय. सपोज the required Cartesian coordinates are एक्स वाय. Therefore आपला फॉर्म्युला काय आहे, एक्स इक्वल्स टू आर कॉस थिटा, वाय इक्वल्स टू काय आर साइन थिटा. आपण इथं पाहिलेलं होतं या ठिकाणी. हे बघा, एक्स इक्वल्स टू आर कॉस थिटा, वाय इक्वल्स टू आर साइन थिटा. ओके. Therefore आता हा आर बघा, एक्स इक्वल्स टू आर ची व्हॅल्यू काय आहे, √2 कॉस, ही आर ची व्हॅल्यू झाली आणि ही काय झाली, थिटाची व्हॅल्यू. कॉस थिटा काय आहेत, पाय बाय 4. वाय इक्वल्स टू आर परत काय आहेत, √2 साइन पाय बाय 4. Therefore x इक्वल्स टू √2 कॉस पाय बाय 4 ची किंमत बघा, हा पाय बाय 4 आणि हा कॉस 1 बाय √2 साइन पाय बाय 4 पण काय आहेत 1 बाय √2 इंटू वॉट 1 बाय √2. y इक्वल्स टू √2 इंटू वॉट 1 बाय √2. √2 कट, √2 कट, x equals to 1, y equals to 1. Therefore the required Cartesian coordinates, therefore the required Cartesian coordinates are x काय आहेत 1, y काय आहेत 1. ओके. नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. बाकी शक्य तुम्हाला मी होमवर्क देणार आहे, अतिशय सोपी प्रॉब्लेम आहेत. ओके. यातला आपण दुसरा सोपा आहे, तिसरा घेऊया, नाही तर मग चौथा घेऊया. तिसरा तुम्हाला होमवर्क. 1/2 7 पाय बाय 3.
1/2 7 pi by 3. Answer 1/2 7 pi by 3. Therefore P R आणि थीटा तुम्हाला दिलेला आहे इक्वल्स टू 1/2 7 pi by 3. Suppose the required Cartesian coordinates are x, y. Therefore, x equals to r cos theta, y equals to r sin theta. r ची किंमत 1/2 cos 7 pi by 3, y equals to 1/2 sin 7 pi by. आता जर तुम्ही पाहिले या ठिकाणी cos 7 pi by 3, करेक्ट, हा 0 pi by 2 pi, ओके. या ठिकाणी बघा x x डॅश. आता 2 पाय आहेत, समजून घ्या 7 पाय बाय 3. आपण असं करूया 7 बाय 3 हा काय तुमचा येतो 2 इंटू 1/3. 3 to the 6, 6 plus 1 7, करेक्ट. Therefore x equals to 1/2 cos 2 pi plus what pi by 3. 6 to the 3 to the 6, 6 plus 1 7, 7 pi by 3. Same, y equals to 1/2 sin 2 pi plus pi by 3. आता या ठिकाणी 2 पाय आहेत, हा इथून पाय आणि इथपर्यंत काय आला तुमचा 2 पाय. त्याच्यानंतर पाय बाय 3 आहेत, म्हणजेच किती पाय बाय 3 म्हणजे किती आला तुमचा 60 डिग्री. म्हणून आपण काय पकडतो x इक्वल्स टू 1/2 cos pi by 3, y equals to 1/2 into what sin pi by 3. आता pi by 3 म्हणजे काय येतो तुमचा 60 येतो. Therefore x equals to 1/2. What is cos 60? 1/2. Y equals to 1/2, and what is cos 60? √3/2. Therefore x equals to 1/4, y equals to what? √3/4, correct. Therefore the required Cartesian coordinates are the required Cartesian coordinates are 1/4 √3/4. पुढचा क्वेश्चन बघा. फाइंड, आता पोलार दिले त्याच्यावरून तुम्हाला काय कार्टेशियन त्यावरून तुम्हाला काय फाइंड करायचं पोलार. सेकंड बघा, फाइंड द coordinates whose Cartesian coordinates are.
त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिले, कार्टेशियन कोऑर्डिनेट्स दिले. करेक्ट. पहिला बघा √2 √2 √2 into what, √2. आन्सर मध्ये बघा √2 therefore हे काय तुमचे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आहेत. √2 into √2. Suppose the required polar coordinates are, पोलर काय घेतो आपण कायम, r and theta. Therefore आता जर फॉर्म्युला आपण पाहिला, r equals to √x² plus y². करेक्ट. Therefore r equals to फॉर्म्युला आहे आपला रेडियसचा √2 चा स्क्वेअर 2, √2 चा 2, √4. r ची किंमत काय आली तुमची, 2. कुठला एक फॉर्म्युला आहे, एक तर काय करा, r cos x इक्वल्स टू r cos थीटा घ्या किंवा y इक्वल्स टू काय करा, r sin थीटा घ्या. किंवा बघा x इक्वल्स टू वॉट, r cos थीटा, y इक्वल्स टू r sin थीटा. Therefore y बाय x घेतला तुम्ही, y काय आहेत, r sin थीटा, x काय आहेत, r cos थीटा, कट झालेले आहेत. Therefore y by x इक्वल्स टू वॉट, tan थीटा. तुमचा y काय आहेत, √2, x पण काय आहेत, √2 इक्वल्स टू वॉट, tan थीटा. हे कट झाले. tan थीटा इक्वल्स टू 1. करेक्ट. म्हणून मग tan थीटा, व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ tan 1, tan π/4 45 आहे. परत tan कट, थीटा इक्वल्स टू वॉट, π/4. किंवा आपण याला ह्या पद्धतीने π/4 ह्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो. लक्षात घ्या इकडे. आता बघा या ठिकाणी tan थीटा इक्वल्स टू वॉट, tan अल्फा, implies theta equals to n pi plus alpha, n belongs to z. म्हणून थीटा इक्वल्स टू n पाय, अल्फाची किंमत काय आली तुमची, π/4. अल्फाची किंमत π/4. म्हणून या ठिकाणी बघा n पाय प्लस π/4. आता जर तुम्ही पाहिला हा जो n आहे, हा n या ठिकाणी बघा
0 is less than or equals to theta or less than equals to what? 2 pi. आता एक तर n 0 येईल किंवा नंतर काय येईल लाईज पाय बाय 4 म्हणजेच काय आला तुमचा 1. मग n इक्वल्स टू 0 असताना बघा थीटा इक्वल्स टू व्हॉट 0 इंटू पाय प्लस पाय बाय 4 0 प्लस पाय बाय 4 थीटा काय आला तुमचा पाय बाय 4 किंवा n इक्वल्स टू 1 असताना 1 इंटू पाय प्लस पाय बाय 4 थीटा इक्वल्स टू पाय प्लस वॉट पाय बाय 4 थीटा इक्वल्स टू 4 इंटू पाय 4 पाय प्लस पाय 5 पाय बाय 4. हे दोन आले. पण आता थीटा जर तुम्ही पाहिलं जर पाहिलं एक्स आणि वाय ची किंमत काय आली आहेत √2 आणि √2 म्हणजे हा पण प्लस आहे बघा आणि हा पण प्लस आहे. प्लस प्लस कुठल्या क्वाड्रंटमध्ये फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. तर कुठल्या क्वाड्रंटमध्ये फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. आणि फर्स्ट क्वाड्रंटमध्ये पाय बाय 4 म्हणजे किती आला हा 45. हा जास्त येतो हा पुढे जातोय फर्स्ट क्वाड्रंटच्या. मग हा 45 कुठे येतो फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येतोय. थीटा lies in first quadrant because एक्स वाय तुमचा काय आहेत प्लस √2 आहेत आणि हा प्लस √2 आहेत म्हणून थीटा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येतो 45 म्हणजे किती आला पाय बाय 4. Therefore the required polar coordinates are आर किती आले 2 आणि थीटा किती आहेत पाय बाय 4. ओके पुढचे तुम्हाला होमवर्क आहे. ओके बाय.